नमस्कार सगळ्यांना. आपल्या सर्वांचं श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण अक्षय तृतीया या अत्यंत शुभ आणि पवित्र दिवसाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य, दान, जप, पूजा किंवा चांगले काम अक्षय म्हणजेच कधी न संपणारे फळ देतं असं मानलं जातं. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित मानला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी स्वामी समर्थांची पूजा देखील विशेष केली जाते, कारण हा दिवस सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. या दिवशी केलेलं नामस्मरण, पूजा आणि दान याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं सांगितलं जातं. अनेक लोक अक्षय तृतीया दिवशी फक्त सोने खरेदी करतात, पण फक्त खरेदी केल्याने पूर्ण लाभ मिळत नाही. या दिवशी सकाळी उठल्यावर काही खास कामे केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि धनवृद्धी होते. म्हणून आज आपण अशा 3 महत्त्वाच्या कामांबद्दल जाणून घेणार आहोत, जी अक्षय तृतीया दिवशी सकाळी उठल्यावर नक्की करावी. सर्वात पहिलं काम म्हणजे सकाळी लवकर उठणे. अक्षय तृतीया दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठा. सकाळची वेळ ही शुभ मानली जाते. सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं देवाचं स्मरण करा. आपल्या हातांकडे पाहून प्रार्थना करा. हात पाहून मनात म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. अशी प्रार्थना केल्याने दिवस चांगला जातो असं मानलं जातं. यानंतर स्वामी समर्थांचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणा. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी मातेला नमस्कार करा. ही छोटी गोष्ट आहे, ती पण खूप महत्त्वाची आहे. यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे घराची स्वच्छता करणे. अक्षय तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचं साधं उदाहरण मी तुम्हाला एक सांगते. आपल्या आसपास घडलेली ही गोष्ट आहे. एका कुटुंबात सतत आर्थिक अडचणी होत्या. घरात पैसा टिकत नव्हता. एखादं काम सुरू केलं की अडचणी यायच्या. त्या घरातील गृहिणी दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त सोने खरेदी करायच्या, पण परिस्थिती काही बदलत नव्हती. मग एक वर्षी तिने ठरवलं की यावेळी फक्त खरेदी न करता सकाळी लवकर उठून पूजा करायची. अक्षय तृतीयेच्या दिवशी ती सकाळी लवकर उठली, घर स्वच्छ केलं, देवघर साफ केलं, दिवा लावला आणि मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर तिने तिच्या परीनं एका गरजू व्यक्तीला अन्नदान केलं. काही दिवसांनी त्या घरात हळूहळू बदल दिसायला लागले. घरातील भांडणे कमी झाली, अडकलेले पैसे परत मिळाले आणि नवीन कामाची संधी मिळाली. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश इतकाच की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली छोटी पण मनापासून केलेली कामे देखील मोठा बदल घडवून आणू शकतात. यानंतर येतं ते म्हणजे तुमचं देवघर. विशेष म्हणजे तुमचे देवघर स्वच्छ ठेवा. देवांच्या फोटोला स्वच्छ कापडाने धुवा. त्यांना दिवा लावा, अगरबत्ती लावा, त्यांची पूजा अर्चा करा. देवघरात दिवा लावताना ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. लक्ष्मी माता स्वच्छता म्हणजे लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते असं सांगितलं आहे. म्हणून या दिवशी स्वच्छता करणे तितकंच महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीया दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दान करा. गरिबांना अन्न द्या, पाण्याचं वाटप करा, कपडे दान करा. दान केल्याने पुण्य वाढतं आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. याशिवाय आणखी काही गोष्टी आपण उपाय देखील करू शकतो. तांदळावर हळद ठेवून देवासमोर ठेवा. गोड पदार्थ बनवा, देवाला नैवेद्य दाखवा. हे उपाय केल्याने सुद्धा घरात सुख आणि समृद्धी येते.
अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस वाया जाऊ देऊ नका. जर तुम्ही ही 3 कामे केली तर लक्ष्मी कृपा नक्कीच होईल. जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओचे चॅनल आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.